नमस्कार, मी सुनील सुराशे. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं SBS मॅथमॅटिक्समध्ये. ओके, लास्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं की ट्रूथ टेबल काय असतो, लॉजिकल इक्विव्हॅलन्स काय असतं, स्टेटमेंट पॅटर्न्स आणि टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन आणि कंटिन्जन्सी हे 4 टॉपिक आपण बघितले होते आणि त्याच्यावर बेस प्रॉब्लेम पण बघितले होते. आता आपल्याला काय करायचं की क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट, ड्युअलिटी आणि निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट ह्या 3 टॉपिकवर आपल्याला एक्सरसाइज बघायची आहे. त्याच्या अगोदर त्याची बेसिक कन्सेप्ट काय आहे ते आपण समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण काय करू, आपल्या ॲक्च्युअल एक्सरसाइजकडे वळू. ठीक आहे, बघा फर्स्ट टॉपिक आहे आपला क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट. काय असतं क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंट या 2 कन्सेप्ट ज्यावेळेस आपण समजून घेणार तर सगळ्यात पहिले क्वांटिफायर्स काय असतं बघा. आपण फर्स्ट लेक्चरमध्ये ओपन सेंटेन्स बघितलं होतं बघा. कुठलं ओपन सेंटेन्स बघितलं होतं. ओपन सेंटेन्स काय असतं, समजा x + 5 = 6 असं काहीतरी एक स्टेटमेंट दिलं आहे. मग या असं काहीतरी सेंटेन्स दिलं आहे. मग या सेंटेन्सला आपण स्टेटमेंट म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. त्याचं कारण काय, आपल्याला सध्या माहीतच नाही आहे की एक्सची किंमत काय ठेवायची, जेणेकरून ते 5मध्ये ॲड केल्याच्या नंतर त्याची व्हॅल्यू काय येईल, 6 येईल. ठीक आहे, त्याच्यामुळं आपण याला काय म्हणत असतो, ओपन सेंटेन्स म्हणत असतो. मग आता या ओपन सेंटेन्सला जर आपल्याला स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचं, ठीक आहे, समजून घ्या बरं, थोडं बारकाईनं समजून घ्या. जर ओपन सेंटेन्सला आपल्याला स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायचं, त्याच्यासाठी वापरतो आपण क्वांटिफायर्स. कशासाठी वापरतो क्वांटिफायर्स? टू कन्वर्ट द ओपन सेंटेन्स इनटू अ स्टेटमेंट वी विल यूज द क्वांटिफायर्स. विच ऑफ देम? 2 पद्धतीचे क्वांटिफायर्स बघा आपल्याकडं. कुठले कुठले? एक असतो युनिव्हर्सल क्वांटिफायर्स आणि एक असतो एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स. युनिव्हर्सल क्वांटिफायर्सचा आपण ज्यावेळेस विचार करणार त्यावेळेस काय आहे की युनिव्हर्सल क्वांटिफायर्स इज नथिंग बट द क्वांटिफायर्स इज फॉर ऑल फॉर एव्हरी. हे बघा, हे नोटेशन आहे. हे ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल एक्सरसाइज बघू त्यावेळेस अजून चांगल्या पद्धतीनं क्लिअर होईल. आता सध्या फक्त एक हलक्या पद्धतीनं समजून घ्या. मग फॉर ऑल आणि फॉर एव्हरी हे 2च स्टेटमेंट आपल्याला ऐकायला भेटणार. कुठं? ज्यावेळेस आपण युनिव्हर्सल क्वांटिफायर्सचा विचार करणार त्यावेळेस. ओके, मग त्याच्यानंतर आता युनिव्हर्सल क्वांटिफायर्सला आपण डिनोट कसं करत असतो, असा उलटा ए. याला काय म्हणायचं, उलटा ए. आता हिंदी, इंग्लिश, मराठी जे काही म्हणत असेल ते म्हणा बरं, फक्त नोटेशन लक्षात ठेवा की आपण याला काय करत असतो, उलटा ए म्हणत असतो. याला म्हणायचं युनिव्हर्सल क्वांटिफायर्स. त्याच्यानंतर काय काय वापरतो आपण, फॉर ऑल आणि फॉर एव्हरी. त्याच्यानंतर एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स बघा. एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स काय असतो, याला आपण डिनोट करत असतो उलटा ई. कशाने डिनोट करत असतो, उलटा ई. मग याच्यामध्ये काय असतं, इट इज फॉर सम. काय वापरतो आपण याच्यामध्ये, फॉर सम किंवा देर एक्झिस्ट किंवा फॉर वन असं पण म्हणत असतो. बुकमध्ये खूप मोठा फापट पसारा दिला आहे. हे म्हणता ते म्हणता, मग इट इज नोन ॲज, ऑल्सो कॉल्ड ॲज, देअर फोर. ते आपल्या काही कामाचं नाही आहे. ते कामाचं नाही आहे म्हणल्यापेक्षा ज्यावेळेस तुम्ही स्वतः अभ्यास करत असता किंवा ज्यावेळेस तुम्ही स्वतः बुकमधून एखादी कन्सेप्ट समजून घेत असता त्यावेळेस तुम्हाला ते सगळं डिस्क्रिप्शन वाचणं गरजेचं आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला एखादं कोणीतरी सांगतंय त्यावेळेस आपल्याला इतका मोठा पसारा लिहायची गरज नसते. त्याच्यामुळं जे ॲक्च्युअल कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपण समजून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व करू. मग याच्यामध्ये काय असतं, युनिव्हर्सलमध्ये फॉर ऑल किंवा फॉर एव्हरी. त्याच्यानंतर इथं काय असतं एक्झिस्टेन्शियलमध्ये, फॉर सम किंवा देर एक्झिस्ट. आता क्वांटिफाईड स्टेटमेंट आपण थोडं होल्ड करू, थोडा थांबून समजून घेऊ. आता हे दोन काय असतं ते आपण एक एक्झाम्पल घेऊन समजून घेऊ. बघा, एक्झाम्पल बघू आपण ह्याचा. समजा असं काहीतरी दिलं आहे आपल्याला, काय एखादा सेट दिला आहे ए, त्याच्यामध्ये दिला आहे 1 2 3 4 असं काहीतरी आलं आहे. मग त्यांनी जर असं म्हटलं काय
की एक्स प्लस 5 इक्वल टू 6 असं काहीतरी एक स्टेटमेंट आहे, ठीक आहे. मग असं जर स्टेटमेंट असेल त्यांनी असं सेंटेन्स आहे, या सेंटेन्सला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे स्टेटमेंटमध्ये, तर इथं कोणता क्वांटिफायर्स वापरावं लागेल आपल्याला? एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स वापरावं लागेल. कसं बघा, इथं आपण जर असं म्हटलं काय एक्स इक्वल टू 1 असं जर ठेवलं काय इथं, तर किती येईल? 5 प्लस 1 6 येईल, म्हणजे एक्स इक्वल टू 1 इथं सॅटिस्फाय होतो. मग याला काय म्हणणार आपण? देर एक्झिस्ट, काय म्हणणार? देर एक्झिस्ट म्हणजेच कोणता? एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स. देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए किंवा एक्स इक्वल टू 1. मग हा काय करेल? तो सॅटिस्फाय करेल. समजतं आहे का तुम्हाला? मग इथं तुम्हाला जर समजा विचारलं असं काय की देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए एक्स प्लस 5 इक्वल टू 6. आता हे स्टेटमेंट जर तुम्हाला विचारलं ट्रू आहे की फॉल्स आहे, तर त्याचं उत्तर आपण कसं सांगणार? कसं सांगणार त्याचं उत्तर? हे बघा, देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए म्हणजे ए हा जो सेट ए, त्या सेटमध्ये अशी एखादी फॉर सम किंवा देर एक्झिस्ट अशी एखादा नंबर एक्झिस्ट करतो, जेणेकरून ते काय करेल? या सेंटेन्सला सॅटिस्फाय करेल. करतो की नाही? म्हणजे बघा, एक्स इक्वल टू 1 असं जर ठेवलं तर 5 प्लस 1 6 आणि इकडं 6, म्हणजे हे सॅटिस्फाय करेल. म्हणजे हे काय आहे? बरोबर आहे. हे स्टेटमेंट ट्रू स्टेटमेंट आहे. त्याच्याऐवजी जर असं म्हटलं असतं फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स प्लस 5 इक्वल टू 6. चेक करा बरं, बरोबर आहे की चुकीचं आहे? हे स्टेटमेंट असाच क्वेश्चन आपल्याला पेपरमध्ये पण येईल बरं, लक्षात घ्या. एक्झाममध्ये आपल्याला सेम असेच क्वेश्चन बघायचे. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स प्लस 5 इक्वल टू 6 म्हणजे काय हो? असा या सेट ए मध्ये पूर्णच्या पूर्ण नंबर्स असे जे एक्सच्या जागेवर ठेवल्यावर गिवन सेंटेन्स सॅटिस्फाय करता. कसं शक्य आहे पहा? एक्स इक्वल टू 1 ठेवला तर काही अडचण नाही, येऊन जाईल. बरोबर आहे, एक्स इक्वल टू 1 सॅटिस्फाय करल. पण 2 3 4 हे कसं काय सॅटिस्फाय करतील हो? हे सॅटिस्फाय करणार नाही. त्याचं कारण एक्सची किंमत जर 2 ठेवली तर 5 प्लस 2 किती येईल? 7 येईल. 7 इक्वल टू 6 कसं शक्य आहे? शक्य नाही आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर 3 4चा तर प्रश्नच येत नाही. मग उरला काय? फक्त आणि फक्त 1. मग जर असं सेंटेन्स दिलं आहे आणि म्हणजे असं पूर्णच्या पूर्ण सेंटेन्स दिलं आहे किंवा असं सेंटेन्स दिलं आहे आणि मग त्यांनी विचारलं की सांगा दिलेलं स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे, तर आपण ठरवू शकतो की तिथं युनिव्हर्सल क्वांटिफायर्स आहे की एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स आहे. ठीक आहे. मग आपण चला हे काय करू, आपण एक्सरसाइजमध्ये अजून चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ. इथं फक्त 2च गोष्टी लक्षात ठेवा. काय की युनिव्हर्सल क्वांटिफायर्सला आपण उलट्या एने डिनोट करतो आणि इथं फॉर ऑल किंवा फॉर एव्हरी वापरतो, आणि एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्सला आपण उलटा ईने डिनोट करतो. त्याच्यासाठी आपण फॉर सम किंवा देर एक्झिस्ट असं वापरत असतो. ओके, याला म्हणायचं क्वांटिफायर्स. त्याच्यानंतरचं काय आहे हे मिटवून टाकू आपण, याची सध्या काही गरज नाही. आपण फक्त कन्सेप्ट समजून घेऊ, बाकीचं सगळं ॲटोमॅटिकली लक्षात येऊन जाईल. ओके. त्याच्यानंतर बघा क्वांटिफाईड स्टेटमेंट. क्वांटिफाईड स्टेटमेंट कशाला म्हणायचं? मग आता समजा आपल्याला असं काहीतरी दिलं आहे, नॅचरल नंबर काहीतरी सेट दिला आपल्याला. नॅचरल नंबरचा नॅचरल नंबर्स काय असतं? 1 2 3 असं करत 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 आपण इन्फिनिटीपर्यंत जाऊ शकतो. बरोबर आहे, हे नॅचरल नंबर्स आहे. मग जर त्यांचं असं म्हणणं आहे की एक्स स्क्वेअर इक्वल टू 25. आता मला एक गोष्ट सांगा, एक्स स्क्वेअर इक्वल टू 25, एक्सची किंमत सध्या, याला विसरून जा, सध्या आपल्याला माहिती आहे का एक्सची किंमत आपण काय घेतल्याच्या नंतर त्याचा स्क्वेअर 25 येईल? सांगू शकतो का? सांगू शकत नाही. मग हे ओपन सेंटेन्स आहे. हे कोणतं सेंटेन्स आहे? ओपन सेंटेन्स आहे. पण जर त्यांनी असं म्हटलं की नॅचरल नंबर्समधून
तुम्ही काय करा, क्वांटिफायर्स यूज करा, कोणता तरी क्वांटिफायर्स यूज करा. मग तो क्वांटिफायर्स यूज केल्याच्या नंतर याचं ओपन सेंटेन्सचं कन्वर्जन झालं पाहिजे स्टेटमेंटमध्ये. ठीक आहे. मग आता नॅचरल नंबर्स म्हटल्यावर आपल्याला अनंतपर्यंत संख्या आहे. ठीक आहे. इन्फिनिटीपर्यंत आपल्याकडे नंबर्स आहे. मग याचं आन्सर आपण कसं लिहिणार बघा, लक्षात घ्या. देर एक्झिस्ट, आता सगळ्याच संख्यांचा स्क्वेअर तर काही 25 येणार नाही, त्याच्यामुळे युनिव्हर्सल क्वांटिफायर्स वापरायचा काही संबंध आहे का, नाही. जर आपण युनिव्हर्सल घेतला तर त्याचा अर्थ काय होईल माहिती आहे का, 1चा पण स्क्वेअर 25, 2चा पण स्क्वेअर 25, 3चा पण स्क्वेअर 25, असं शक्य आहे का, नाही. पण आपण जर असं म्हटलो देर एक्झिस्ट म्हणजे पूर्ण नॅचरल नंबर्समध्ये असा एखादा नंबर आहे बुवा की त्याचं आपण स्क्वेअर घेतला तर तो किती येईल, 25 येईल. बरोबर आहे. मग बघा याचं उत्तर कसं लिहिणार, देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन, देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन, एक्स स्क्वेअर इज मग इथं असं लिहायचं एक्स इक्वल टू 5. बघा एक्स इक्वल टू 5 सॅटिस्फाईज एक्स स्क्वेअर इक्वल टू 25. एवढंच उत्तर आहे. बघा 2 ओळीमध्ये त्याचं आन्सर होऊन जातं. खूप मोठी कन्सेप्ट आहे का, काहीच नाही. हे बघा हा पहिले होता एवढाच ओपन सेंटेन्स, हे काय होतं ओपन सेंटेन्स. त्याच्यानंतर आपण काय केलं, नॅचरल नंबर्समध्ये एक नॅचरल नंबरचा सेट दिला आहे, त्याच्यामधून आपण एखादी संख्या अशी घेतली की ज्याचा स्क्वेअर किती येईल, 25 येईल. मग आपण काय केलं, त्याचं आन्सर असं लिहिलं, देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू एन, म्हणजे की बुवा नॅचरल नंबरमध्ये एखादी संख्या अशी एक्झिस्ट होते की ज्याचा स्क्वेअर घेतला तर तो काय करेल, ही कंडिशन सॅटिस्फाय करेल. या स्टेटमेंटला म्हणायचं क्वांटिफाईड स्टेटमेंट. काय म्हणायचं, क्वांटिफाईड स्टेटमेंट. म्हणजे दिलेलं क्वेश्चन अगोदर ओपन सेंटेन्स होतं, आपण कुठला तरी क्वांटिफायर्स यूज केला, क्वांटिफायर्स यूज केल्याच्या नंतर दिलेलं सेंटेन्स कन्वर्ट झालं स्टेटमेंटमध्ये, त्याला म्हणायचं क्वांटिफाईड स्टेटमेंट. हे बघा, an open sentence is with quantifiers becomes statement is known as quantified statement. कळतंय, क्वेश्चनमध्ये चांगला व्यवस्थित पद्धतीने अजून समजून जाईल. मग 3 गोष्टी, एक याला म्हणायचं युनिव्हर्सल, एक्झिस्टेन्शियल आणि क्वांटिफायर स्टेटमेंट. एकदम छाटछूट आणि चिल्लर कन्सेप्ट आहे, खूप काही जास्त डोकं याला लावायचं नाही. ओके, हे एक गोष्ट. त्याच्यानंतर आपण बघू ड्युएलिटी. ड्युएलिटी काय असतं बघा, ड्युएलिटी म्हणजे काय माहिती आहे का, हा ट्रायल बॉल आहे. कसा ट्रायल बॉल, ज्यावेळेस आपण मॅच चालू करतो की नाही गावाकडं, त्यावेळेस पहिला जो बॉल टाकतो तो पहिला बॉल टाकणारा तो काय म्हणतो, बॅटिंग करणारा, ए भाऊ ट्रायल बॉल टाक, याच्यात काही आउट ब्यूटचा काही संबंध नसतो. मग ड्युएलिटी काय माहिती का, जर हुकून चुकून म्हणतोय मी, हुकून चुकून जर एक्झाममध्ये क्वेश्चन आलाच तर हा फुकटचा एक मार्क्स आहे आपल्याला. कसा ते लक्षात घ्या. आता इथं काय करायचं, ड्युएलिटीमध्ये दिलेलं एखादं काहीतरी स्टेटमेंट आहे. हे बघा इथं काय दिलं आहे, एक स्टेटमेंट पॅटर्न दिला आहे. त्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये फक्त आणि फक्त एकच चेंज करायचा. कोणता, जर कोणतं पण स्टेटमेंट असेल तर त्याच्यात रिप्लेस करायचं. काय रिप्लेस करायचं, जिथं अँड जिथं कंजंक्शन असेल तिथं डिस्जंक्शन टाकायचं, जिथं डिस्जंक्शन असेल तिथं कंजंक्शन टाकायचं, जिथं टॉटॉलॉजी असेल तिथं कॉन्ट्रडिक्शन टाकायचं, जिथं कॉन्ट्रडिक्शन असेल तिथं टॉटॉलॉजी टाकायचं. विषय संपला. इतकीच कन्सेप्ट आहे फक्त ड्युएलिटीची. कळतंय का, तुम्ही म्हणता असं कसं काय, इतकं सोपं असतं का कुणीकडं, इतकंच सोपं आहे, काही विषयच नाही. भंगार कार्यक्रम आहे सगळा. कसा, जिथं अँड तिथं ऑर, जिथं ऑर तिथं अँड, जिथं टॉटॉलॉजी तिथं कॉन्ट्रडिक्शन, जिथं कॉन्ट्रडिक्शन तिथं टॉटॉलॉजी. बाकीचं शिल्लक डोकं लावायचं नाही. तुम्हाला जर असं म्हटलं काय की हे बघा हा इथं क्वेश्चन दिला आहे, ठीक आहे, याचं तुम्ही काय करा, राईट द ड्युअल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न. हा स्टेटमेंट पॅटर्न हे मान्य आहे तुम्हाला सांगा अगोदर. स्टेटमेंट पॅटर्न आपण कशाला म्हणत असतो, कुठलेही स्टेटमेंट पॅटर्न आपण खूप 5-50 स्टेटमेंट बघितले नाही की पाठीमागच्या एक्सरसाइजमध्ये. हा एक स्टेटमेंट पॅटर्न दिला आहे आणि त्यांनी असं म्हटलं आहे
की राईट द ड्युअल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न, तर आपण काय करणार हे बघा, पी कंजंक्शनच्या जागी घेणार डिस्जंक्शन, क्यू जसाच्या तसा, पुन्हा ह्या कंजंक्शनच्या जागी घेणार डिस्जंक्शन, हा आर जसाच्या तसा, संपला. एवढाच असतो ड्युअल, याला म्हणतो आपण ड्युअलिटी, बरोबर आहे. पुन्हा त्याच्यानंतर जर समजा पाहायचंच झालं तर असं काहीतरी दिलं आहे, समजा निगेशन पी कंजंक्शन क्यू डिस्जंक्शन टी. टी म्हणजे काय असतो, टॉटोलॉजी असतो, बरोबर आहे. मग याचं ड्युअलिटी कसं घेणार आपण, इथं बघा निगेशन पी जसाच्या तसा, कंजंक्शनचं घेणार डिस्जंक्शन, त्याच्यानंतर ह्या डिस्जंक्शनचं घेणार कंजंक्शन, टॉटोलॉजीच्या जागी काय घेणार कॉन्ट्रडिक्शन. ओके, समजतंय ड्युअलिटी म्हणजे काय भानगड आहे आपली. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, याच्यावर आपल्याला एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 1 मार्क्ससाठी किंवा 2 मार्क्ससाठी. त्याच्यानंतरचं आहे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट आपण सिंपल स्टेटमेंटसाठी निगेशन बघितलं होतं बघा. कसं, जर इथं पी असेल काहीतरी, काय जर मी असं म्हणलं की आय एम बॉय, असं जर एखादं स्टेटमेंट आहे, तर याला आपण याचं निगेशन घ्यायचं. इथं काय लावून टाकत असतो, आय एम नॉट अ बॉय, हे झालं निगेशन. म्हणजे हा जर पी असेल तर निगेशन पी हे काय असतं, त्याचं निगेशन. हे झालं सिंपल स्टेटमेंट. मग कंपाऊंड स्टेटमेंटसाठी निगेशन काय असतं, त्याचे थोडे रूल्स आहे बघा. ते रूल्स म्हणजे आपल्याला पुढे ॲप्लिकेशनमध्ये पण यूज करायचे. निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट पहिले दिलं आहे पहा, निगेशन ऑफ कंजंक्शन. कशासाठी, निगेशन ऑफ कंजंक्शन पी आणि क्यू, जर हे दोन हे स्टेटमेंट आहे, कंपाऊंड स्टेटमेंट आहे, त्याचं निगेशन काय असतं, निगेशन पी कंजंक्शनचं निगेशन असतं डिस्जंक्शन, आणि पुन्हा निगेशन क्यू. ओके, सरळ सरळ माहिती का, प्लस मायनसचा प्रश्न आहे, असा असतो बघा, -2 + 3 असं जर असेल तर लक्षात घ्या, हे बघा 2चा मायनस, इथं -2 जसाच्या तसा, प्लस मायनस प्लस काय होऊन जाईल, हो मायनस होऊन जाईल, म्हणजे आणि पुन्हा मायनस जसाच्या तसा. तसंच याचं काय होऊन जात असतं, कंजंक्शनचं डिस्जंक्शन होऊन जात असतं. म्हणजेच काय करणार, निगेशन पी डिस्जंक्शन निगेशन क्यू. त्याच्यानंतर सेकंड निगेशन ऑफ डिस्जंक्शन, तेच पुन्हा सेम उलटं, निगेशन पी डिस्जंक्शनचं कंजंक्शन आणि पुन्हा निगेशन क्यू. यालाच म्हणत असतो आपण डी मॉर्गन्स लॉ. कोणता लॉ म्हणत असतो, डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स आहे का कोणता मॉर्गन्स आहे तो आपण नंतर बघू, सध्याच त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. त्याच्यानंतर इम्प्लिकेशनचं आहे बघा, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन काय आहे इथं थोडं लक्षात घ्या. पी इम्प्लाइज क्यू, याच्यासाठी जर निगेशन घ्यायचं असेल तर ते काय, पी जसाच्या तसा, आणि इथं इम्प्लाइज निगेशन इथं येईल कंजंक्शन, पी कंजंक्शन निगेशन क्यू. इथं बघा पी कंजंक्शन निगेशन क्यू. आता याला थोडं लक्षात ठेवा व्यवस्थित, नंतर कसं अजून थोडं आपण जास्त एफर्ट्स घेता येईल लक्षात ठेवण्यासाठी, ते बघू आपण. आणि डबल इम्प्लिकेशनसाठी काय असतं, निगेशन पी डबल इम्प्लिकेशन क्यू बाय कंडिशनल असतं बरं का. हे काय असतं, इम्प्लिकेशनचा रूल्स काय असतं, जर असं असेल तर असं असेल, बरोबर आहे की नाही, जर असं तर असं. ओके, हे इम्प्लिकेशन असतं. आणि डबल इम्प्लिकेशनला आपण बाय कंडिशनल म्हणतो किंवा डबल इम्प्लिकेशन म्हणतो. हे काय असतं, हे असं फक्त आणि फक्त असं, म्हणजे ते उलटं पण होतं, बरोबर आहे की नाही. म्हणजे काय, हे बघा पी कंजंक्शन निगेशन क्यू, असं किंवा असं, बरोबर आहे, असं किंवा असं. आता हे मराठीचं थोडं ग्रामरचं तुम्ही कन्फ्युजन नका हो बरं का, एकदम सरळ सरळ आणि स्ट्रेट फॉरवर्ड कन्सेप्ट आहे, त्याला खूप जास्त गुंतागुंती करत काही मजा नाही आहे. ओके, एकदम छाटछूट भंगार आहे बघा गोष्ट, की इम्प्लिकेशनला काय असतं माहिती का, जर असं असेल तर
असं काहीतरी होईल, बरोबर आहे की नाही. आणि डबल इम्प्लिकेशन काय असतं, असं असल फक्त आणि फक्त असं असल्यावर, बरोबर आहे की नाही. म्हणजे असं असल्यावर असं पण होऊ शकतं. ओके, चला ठीक आहे, जास्त कन्फ्यूज होऊ नका. मग फक्त इथं काय असतं, ऑर पी कंजंक्शन निगेशन क्यू, इथं उलट आहे फक्त क्यू कंजंक्शन निगेशन पी. याला काय म्हणायचं, निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट. कळतंय तुम्हाला काय. मग मला सांगा याच्या थेरीमध्ये काय काय लक्षात ठेवणार तुम्ही. सगळ्यात पहिली गोष्ट, आता आपल्याला जर क्वेश्चन सॉल्व करायचे तर हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे बरं, लक्षात घ्या. क्वांटिफायर्स आणि क्वांटिफाईड स्टेटमेंटमध्ये आपल्याला काय करतील, एखादं स्टेटमेंट देतील, त्या स्टेटमेंट हा ट्रू आहे की फॉल्स आहे हे ठरवायचं आहे. कुठं, क्वांटिफाईड स्टेटमेंटमध्ये. मग ट्रू आहे की फॉल्स आहे कसं ठरवणार, इथं युनिव्हर्सल आणि इथं एक्झिस्टेन्शियलवरून. ओके, त्याच्यानंतर एखादं आपल्याला ओपन सेंटेन्स देतील आणि एखादा सेट देतील, तिथं ते काय करतील, तिथं सांगतील की या सेटमधून तुम्ही क्वांटिफायर्स वापरा आणि ओपन सेंटेन्सला कन्वर्ट करा स्टेटमेंटमध्ये. ओके, असा एक क्वेश्चन असेल. त्याच्यानंतर ड्युअलिटी, हे अवघड आहे, अवघड म्हणजे सोडवायला पण मागे, पण तरी पण ठीक आहे, एखाद्या मार्काला काय मागे. ड्युअलिटी काय असतं, हे चार आहे ना एकामेकाच्या जागेवर ठेवून द्यायचं, विषय क्लोज. अँडच्या जागी ऑर, ऑरच्या जागी अँड, टॉटॉलॉजीच्या जागी कॉन्ट्रडिक्शन, कॉन्ट्रडिक्शनच्या जागी टॉटॉलॉजी. ओके, क्लोज. त्याच्यानंतर निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, हे मात्र व्यवस्थित लक्षात घ्या, कारण आपल्याला जसं जसं आपण पुढं जाणार ॲप्लिकेशन, ज्यावेळेस आपण लॉजिकचे बघणार त्यावेळेस आपल्याला तिथं थोडंफार तिथं कॉन्सन्ट्रेशन शिल्लकचं लागेल. ओके, चला तुम्ही काय करा, याचा स्नॅपशॉट घेऊन घ्या, मग आपण बघू आपली ॲक्च्युअल एक्सरसाइज. ठीक आहे, नेक्स्ट टाईप आहे बघा आपला. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतं. 2 मार्क्ससाठी विचारला जातो बघा, आणि ही कन्सेप्ट पूर्णच्या पूर्ण बेस्ड आहे तुमची इम्प्लिकेशनवर. ठीक आहे, याच्यामध्ये काय अँड ऑर वगैरे काही नसणार आहे. मग कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह ज्यावेळेस आपल्याला समजून घ्यायचं, तर सगळ्यात पहिले एक गोष्ट आहे बघा, जर दिलेलं स्टेटमेंट, दिलेलं कंपोजिट स्टेटमेंट आपल्याला अशा स्वरूपात देणार आहे ते काहीतरी, पी इम्प्लाइज क्यू. कसं, इकडे बघा, इफ आर इज अ रॅशनल नंबर देन आर इज अ रिअल नंबर. हे कुठलं स्टेटमेंट आहे, आपलं इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट आहे. आपण याला व्हर्बल फॉर्म म्हणत असतो, एक गोष्ट लक्षात घ्या, हा असतो व्हर्बल फॉर्म आणि हा असतो सिम्बॉलिक फॉर्म. ठीक आहे, मग आपल्याला जर इम्प्लिकेशनचं स्टेटमेंट अशा स्वरूपात दिलं आहे आणि ते काय सांगतं आपल्याला की दिलेल्या स्टेटमेंटचं तुम्ही काय करा, कॉन्व्हर्स, इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह तयार करा. तर आपण काय करणार, हे बघा, पी इम्प्लिकेशन क्यू, याच्यासाठी कॉन्व्हर्स काय असतो माहिती का अगोदर, याचा कॉन्व्हर्स असतो क्यू इम्प्लाइज पी, उलटं करून टाकायचं त्याचं. हे स्टेटमेंट आहे की नाही, या देनच्या नंतरचं स्टेटमेंट इफच्या अगोदर घ्यायचं आणि हे स्टेटमेंट देनच्या नंतर घ्यायचं. एकदम चिल्लर क्वेश्चन आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर इनव्हर्स काय असतो, इनव्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू इज, हे बघा, पी आणि क्यू आपण सेपरेट लिहून घेणार. जसं इथं पी काय येणार, आर इज अ रॅशनल नंबर, क्यू काय येणार, आर इज अ रिअल नंबर. हे 2 स्टेटमेंट असतील आपले. मग आपण काय केलं, पी आणि क्यू सेपरेट घेतला. मग इनव्हर्समध्ये काय करायचं, पीचं पण निगेशन घ्यायचं आणि क्यूचं पण निगेशन घ्यायचं, आणि ते निगेशन घेतल्यानंतरचे जे स्टेटमेंट तयार होतील त्या स्टेटमेंटला आपण काय करणार, इम्प्लिकेशनच्या फॉर्ममध्ये लिहिणार. त्यावेळेस आपल्याला सापडणार इनव्हर्स ऑफ अ गिवन स्टेटमेंट. ओके, क्वेश्चन आपण पाहू त्यावेळेस कळेल. त्याच्यानंतर कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतो, पी इम्प्लाइज क्यू इज निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. म्हणजे काय, आपण ज्यावेळेस पुन्हा या पीचं आणि क्यूचं निगेशन घेणार आणि निगेशन घेतल्याच्या नंतर आपण ज्यावेळेस त्याला उलट्या स्वरूपात त्याचं इम्प्लिकेशन स्टेटमेंट लिहिणार त्यावेळेस आपल्याला काय सापडणार, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे, म्हणजेच काय, हे बघा, ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे आपलं ॲटोमॅटिकली होऊन जाईल. ओके, कॉन्व्हर्स काय असतो, क्यू इम्प्लाइज पी, इनव्हर्स काय असतो, निगेशन पी
इम्प्लाइज निगेशन क्यू आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतो निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. ठीक आहे, मग आपण याच्यावर एक एक्झाम्पल बघू म्हणजे तुम्हाला चांगलं कळेल. इथं काय बघा, एक एक्झाम्पल हे नाही म्हणून समजून घ्या, हां ट्रायल बॉल या कळालं काय नाही कळालं काय टेन्शन अजिबात नाही घ्यायचं. ज्यावेळेस आपण ॲक्च्युअल एक्सरसाइजमध्ये जाऊ त्याच वेळेस समजेल की काय भानगड असते की नेमकं कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसं फाइंड करायचं. मग इथं मी काय करतो माहिती का, पहिले मी पी बाहेर काढणार. काय येतो आर इज अ रॅशनल नंबर, आर इज अ रॅशनल नंबर आणि क्यू काय आहे आर इज अ रियल नंबर, रियल नंबर. ओके, मग हे हाचा पी आणि क्यू. मग मी काय करणार सगळ्यात पहिले कॉन्व्हर्स घेणार, कॉन्व्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू. याचं कॉन्व्हर्स काय येत असतो, याचं कॉन्व्हर्स काय येणार क्यू इम्प्लाइज पी म्हणजेच काय हो देअरफॉर याचं कॉन्व्हर्स येईल उलटं करायचं पहा. इफ आर इज अ रियल नंबर, इफ आर इज अ रियल नंबर then काय then r is a rational number, r is a rational number. ओके, हा काय झाला दिलेला गिवन स्टेटमेंटचा झाला तो आपला कॉन्व्हर्स. आता कॉन्व्हर्स झाल्याच्या नंतर इनव्हर्स कसं फाइंड करणार सेकंड बघू आपण. इनव्हर्स ऑफ पी इम्प्लाइज क्यू काय असतो तो निगेशन पी इम्प्लाइज निगेशन क्यू. आता क्यू पीचं निगेशन काय असतं इथं बघा, आर इज अ रॅशनल नंबर पी आहे की नाही, याचं निगेशन सिम्पली असं करायचं आर इज नॉट अ रॅशनल नंबर, हे झालं पीचं. आणि क्यूचं निगेशन कसं होईल आर इज नॉट अ रियल नंबर, बस एवढंच लावून टाकायचं नॉट. मग काय येईल मग मी डायरेक्ट घेतो हां इथं काय इफ आर इज नॉट अ रॅशनल नंबर then r is not a real number. ओके, हे काय झालं याचं इनव्हर्स. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ पी इम्प्लाइज क्यू. ते काय असतं निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. हे बघा व्यवस्थित, हा कॉन्व्हर्स हा इनव्हर्स आणि हा कॉन्ट्रापॉझिटिव्ह असणार आहे. मग काय येईल हा इफ आता क्यू अगोदर घ्यायचा त्याचं निगेशन इफ आर इज नॉट अ रियल नंबर then r is not a rational number. ओके, बघा बरं एकदम साधी सरळ आणि सोपी गोष्ट आहे काय कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. काहीतरी इम्प्लिकेशनचं आपल्याला स्टेटमेंट दिलेलं असणार, इम्प्लिकेशनच्या स्टेटमेंटमध्ये आपण पी आणि क्यू सेपरेट काढून घेणार. पी आणि क्यू काढल्याच्या नंतर मग आपण सरळ घेणार कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. ठीक आहे, ॲक्च्युअल एक्सरसाइजमध्ये अजून चांगल्या पद्धतीने क्लिअर होईल. चला ह्याचं काय करा स्क्रीनशॉट काढून घ्या मग बघू आपण आपली ॲक्च्युअल एक्सरसाइज. ठीक आहे, घ्या काढून. आता आहे बघा, आता आपल्याला बघायचं एक्सरसाइज 1.3. आता एक्सरसाइज 1.3 तीन गोष्टीवर बेस्ड आहे बघा. एक आपण बघितलं क्वांटिफायर्स अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं ड्युअल्स काय असतं. त्याच्यानंतर बघितलं होतं आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट काय असतं. आणि त्याच्यानंतर बघितलं आपण कॉन्व्हर्स इनव्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय असतं. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे बघा. इफ आता सेट असतो सेट्स, आपण 11th सेट्स चॅप्टर बघितलं की नाही. सेट दिला एक काय इफ ए इक्वल टू
3 5 7 9 11 12 असा काहीतरी सेट दिला आहे. मग काय म्हणणं आहे त्यांचं आलं, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ इच ऑफ द फॉलोइंग. मग ट्रूथ व्हॅल्यू कशी काढणार आपण, हा सेट दिला आहे आणि खाली आपल्याला काही स्टेटमेंट दिले, ते स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे ठरवायचं आपल्याला. मग आपण दोन क्वांटिफायर्स बघितले होते, कोणते कोणते, एक असतो युनिव्हर्सल क्वांटिफायर्स आणि एक असतो एक्झिस्टेन्शियल क्वांटिफायर्स. युनिव्हर्सल क्वांटिफायर्स म्हणजे काय, की आता समजा असे बघा, एक्स बिलॉंग्स टू ए असं जर असेल आणि मग इथं काय युनिव्हर्सल ते जर असं म्हटले की फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, म्हणजे याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए म्हणजे ए मध्ये एक्सच्या अशा पूर्ण संख्या आहे ज्या काय करल की गिवन कंडिशन सॅटिस्फाय करल. किंवा मग असे म्हटले देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए असं जर असल तर याचा अर्थ काय असतो, सेट ए मध्ये एक्सच्या अशी काहीतरी संख्या आहे 1 2 3 अशा काहीतरी संख्या असल ज्या काय करल की गिवन इक्वेशनच्या कंडिशन सॅटिस्फाय करल. मग आपल्याला त्याच्यावरूनच ठरवायचं आहे की दिलेलं स्टेटमेंट ट्रू आहे की फॉल्स आहे. ठीक आहे, मग चला आपण काय करू, सोल्युशन इकडं बघू. हां याच्यावाले इथं बघू आपण सोल्युशन पहिल्याचं बघा. आता इकडं आपण डायरेक्ट क्वेश्चन लिहिला आहे, मी डायरेक्ट तिकडं आन्सर लिहितो. हां तुम्ही लिहिताना एका खाली एक व्यवस्थित लिहून घ्या. आता काय आहे बघा, ए काय दिलं आपल्याला 3 5 7 9 11 12, त्यांचं काय म्हणणं आहे, देर एक्झिस्ट म्हणजे एखादा, देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 8 इक्वल टू 1. म्हणजे काय, इकडे बघा एक्स मायनस 8 इक्वल टू 1 असं काहीतरी एखादं इक्वेशन आहे. मग त्यांचं असं म्हणणं आहे की सेट ए मध्ये एखादा नंबर असा आहे की जो काय करतो ही कंडिशन सॅटिस्फाय करतो. चेक करा बरं, हे बघा 3 आहे का, 3 मायनस 8 किती होईल, -5 नाही करत. त्याच्यानंतर 5 मायनस 8 -3 नाही करणार. त्याच्यानंतर 7 मायनस 8 -1 नाही करणार. पण इथं बघा 9 दिला आहे, जर मी इथं 9 मायनस 8 केलं तर इथं किती येईल, 1 येईल. म्हणजे 9 हा नंबर आहे की काय करतो तो, ती कंडिशन सॅटिस्फाय करणार. मग मी त्याचं आन्सर कसं लिहिणार माहिती का, इथं एक्स इक्वल टू 9 बिलॉंग्स टू ए म्हणजे एक्स इक्वल टू 9 हा कशामध्ये, ए मध्ये आहे, सॅटिस्फाय एक्स मायनस 8 इक्वल टू 1. ओके, असंच आन्सर लिहायचं सगळ्यांचं. एक्स इक्वल टू 9 बिलॉंग्स टू ए सॅटिस्फाय एक्स मायनस 8 इक्वल टू 1. therefore given statement is काय, ट्रू. therefore ट्रूथ व्हॅल्यू काय येईल त्याची, ट्रू. जर ट्रू असेल तर ट्रू लिहायचं, फॉल्स असेल तर फॉल्स लिहायचं. ओके, नेक्स्ट आहे बघा, सेकंड नंबरचं सोल्युशन आहे आपलं. काय दिलं आहे त्यांनी, इकडं पहा, एक्स फॉर ऑल किंवा फॉर एव्हरी एक्स बिलॉंग्स टू ए एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इवन नंबर. म्हणजेच काय, एक्सच्या किमती म्हणजे या सगळ्याच्या सगळ्या ज्या ए मध्ये दिल्या आहे सगळ्याच्या सगळ्या किमती जर या इक्वेशनमध्ये ठेवल्या तर येणारं प्रत्येक आन्सर हे इवन नंबर असेल. आपण चेक करू मग ठरवू आहे की नाही आहे. मग इथं बघा एक्स स्क्वेअर प्लस एक्स असं काहीतरी इक्वेशन आहे आपलं. मग या सगळ्याच व्हॅल्यू असं कंडिशन सॅटिस्फाय करता का हो, आपण चेक करू करता की नाही. मग इथं बघा हा पहिले 3 आहे, एक्सची किंमत जर आपण 3 घेतली तर काय येईल इथं, हे बघा मी डायरेक्ट सोडवतो. हां इथं 3 आहे, 3 स्क्वेअर किती 9, 9 प्लस 3 3 किती, इथं येईल 12 म्हणजे इवन नंबर आला, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर मी एक्सची किंमत किती 5 घेतली तर 5चा स्क्वेअर किती 25 आणि एक्सची किंमत किती 5 म्हणजे हे किती येईल 30, बरोबर आहे ते पण. त्याच्यानंतर 7ची किंमत 7ची जर घेतली आपण 7 7 जार
49 आणि इथं 7, इथं किती येईल 56. हे पण काय येईल इवन येईल. म्हणजे अशाच पद्धतीनं 9, 11 आणि 12 ह्या पण काय करता सगळ्याच्या सगळं जर तुम्ही स्क्वेअर केला, इथं बघा करून पाहू आपण. 9चा स्क्वेअर 9 9 वरा 9 9 1 81, 81 प्लस 9 हे किती येईल 90. त्याच्यानंतर 11 11चा स्क्वेअर 121 प्लस 11 हा किती येईल 132. त्याच्यानंतर 12 12चा स्क्वेअर किती 144 प्लस 12 हे किती येईल 156. म्हणजे सगळ्याच किमती काय करत्या सॅटिस्फाय करता. म्हणून आपण इथं काय म्हणणार बघा बरं, देर एक्झिस्ट नाही आहे हा, युनिव्हर्सल क्वांटिफायर्स आहे. मग इथं काय म्हणणार आपण एक्स इक्वल टू सगळ्याच किमती करते, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट म्हणू 3 5 7 9 11 12 बिलॉंग्स टू ए satisfy the काय एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इवन नंबर therefore it is a true statement, therefore truth value is काय ट्रू. ट्रूथ व्हॅल्यू काय येईल ट्रू. ओके. त्याच्यानंतर थर्ड नंबर आहे बघा. थर्ड नंबर काय दिलं आहे देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0. इथं गंमत पहा, एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0 असा एखादा नंबर ज्याचा जर आपण स्क्वेअर घेतला तर तो 0पेक्षा छोटा येईल, असं शक्य आहे का हो? चेक करा. 3चा स्क्वेअर 9 हा काय 0पेक्षा छोटा आहे का? नाही, म्हणजे हे फॉल्स आहे. हे सगळेच्या सगळे ते सॅटिस्फाय नाही करणार. मग आपण इथं डायरेक्ट काय म्हणणार, इथं काय म्हणणार त्यांचं एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0. डायरेक्ट आन्सर लिहू आपण एक्स इक्वल टू 3 5 7 9 11 12 बिलॉंग्स टू ए. डू नॉट असं लिहायचं हां, डू नॉट सॅटिस्फाय एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0. therefore it is false statement. therefore truth value is काय false. ओके. अशा पद्धतीनं क्वांटिफायर्स असतात. त्याच्यानंतर फोर्थ नंबर आहे बघा आपलं. फोर्थ नंबर काय दिला आपल्याला फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए. फॉर ऑल या एक्स बिलॉंग्स टू ए एक्स इज अन इवन नंबर. शक्य आहे का? बघा ए मध्ये असे पूर्ण नंबर्स आहे, हे सेट ए मध्ये हे नंबर असे की ते सगळेच्या सगळे इवन नंबर आहे. कसं शक्य आहे? इथं फक्त 12 इवन आहे, बाकी सगळे ऑड नंबर्स आहे. मग आपण इथं काय लिहिणार हिअर एक्स इक्वल टू 3 5 7 आणि 3 5 7 9 आणि 11 इज बिलॉंग्स टू ए. डू नॉट सॅटिस्फाय. therefore it is काय it is false statement. therefore truth value is काय येईल ट्रूथ व्हॅल्यू काय येईल फॉल्स. ओके. अशा पद्धतीनं फॉल्स स्टेटमेंट येते. त्याच्यानंतर फिफ्थ नंबरचं काय बघा, एक काम करतो मी हां, फिफ्थ नंबरचं सोल्युशन आपण इकडे घेऊ. फिफ्थ नंबर काय दिलं आहे देर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट 3x + 8 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 40. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे माहिती का, याच्यामध्ये सेट ए मध्ये असा नंबर असेल काही
की जे ही कंडिशन सॅटिस्फाय करेल. कसं, एक काम करू, आपण चेक करू. जर x इक्वल टू 3 घेतला आपण, तर एक्सची किंमत जर 3 ठेवली तर 3 इंटू 3 प्लस 8 किती होतं हे? 3 3 जार 9, 9 प्लस 8 किती? 17. हे किती होईल? 17. आणि हे काय 40पेक्षा ग्रेटर आहे का किंवा इक्वल आहे का? नाही, म्हणजे 3 सॅटिस्फाय करत नाही. त्याच्यानंतर 5, जर एक्सची किंमत आपण 5 घेतली तर 5 येईल. मग काय इथं 5 3 जार 15, 15 प्लस 8 23, म्हणजे हे पण किती येईल? 23. हे पण काय करत नाही? सॅटिस्फाय करत नाही. त्याच्यानंतर 7 पण करत नाही, 9 पण करत नाही. 11 कराल बघा. 3 इंटू 11 प्लस 8 किती? 11 3 जार 33, 33 प्लस 8 किती? 41. म्हणजे ह्या ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 40 आणि 12 तर करेलच करेल. मग आपण याचा आन्सर काय लिहिणार?